आपल्या भोंदू अशोक खराच्या अटकेच्या नंतर दररोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. संशयित आणि सध्या फरार असलेली अशोक खराची पत्नी कल्पना खरातबद्दल एसआयटीच्या हाती खळबळजनक माहिती लागली आहे. कल्पना खरातनं गेल्या 16 वर्षापासून आपल्या माहेरच्या लोकांशी सगळे नातेसंबंध तोडल्याची बाब समोर आली आहे. वडील आणि भावाच्या निधनासारख्या दुःखद प्रसंगी तिनं घराची पायरी चढली नसल्याची बाब तपासातून समोर आली. एसआयटीनं सिन्नर तालुक्यातल्या पाडळी या कल्पना खराच्या माहेरी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशी केली तेव्हा ही माहिती समोर आली. याच्यात ते लग्न त्या टायमाला झालं होतं. त्या टायमाला लोकांची गावची परिस्थिती बी तशीच होती. आजही त्या कुटुंबाची इथल्या स्थानिक परिस्थिती एकदम गरीब आहे आणि असा तो संबंध झालेला आहे. तर त्यानंतर त्यांचा जो त्यांनी काय तो प्रस्ताव बसवला या अंकगणित काय असेल त्याच्यातून, तर तो आज एवढा केंद्रात समजा राज्यात मोठमोठ्या नेत्यांपासून पोहोचलाय. त्याला हे मोठे लोक सुद्धा बळी पडले. त्यांचा सुद्धा याच्यात दोष आहेच आहे. आणि गरीब गांडे तर गेलेच आपले भावनेच्या आरीच्या खेड्यावरचे लोक, त्यांना बी त्यांना काय असंच फसवलं. गरिबी परिस्थिती, आपले घरवाले गेले, आपला मुलगा, 2 मुली, त्यांचे लग्न केले. तुम्हाला कधी मदतीचा हात द्यावासा वाटला नाही, नाही का? आम्ही घेतलाच नाही. त्यांच्या भावाला आवडतच नव्हतं. बहिणीचं कधीच नाही घ्यायचं. काय किती वेळा अशोक खरा तिथे किती वेळा यायचे, कल्पना किती वेळा आता यायची? वर्षातून 10-5 वर्ष होऊन जायचे, 5 वर्ष व्हायचे. कमीत कमी 10 वर्ष झाली अशी तसे भाऊ इकडे गेले नाही. सुनीताचे घेऊन जायच्या माझ्या कल्पनाताईंचा काही कल्पना फोन वगैरे किती वेळा फोन बिन येतो का? असं वर्षातून एकदा, महिन्यातून, 4 महिन्यातून. म्हणजे त्यांच्या ह्याच्यातच राहायच्या बिझी. म्हणजे त्यांना काही काय असेल ते त्यांनाच माहिती.